समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनातून भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्याच्या वतीने वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेला माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, रेणुताई येळगावकर, भरत मुळे आदी मान्यवरांनी या महाप्रशिक्षण अभियान शिबिरास उपस्थित राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले। या निवासी शिबिराच्या यशस्वीतेसाठी खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा यांनी नियोजन केले होते। या प्रशिक्षण अभियान शिबिराची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्याम प्रकाश मुखर्जी, देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। राष्ट्रहित सर्वोपरी मानून समर्पित भावनेने भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत असतो। या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळत असून भाजपा परिवार अधिक सक्षम होत आहे। पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे असून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या निवासी शिबिरास पूर्णवेळ उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला। यावेळी पंचायत समिती सभापती सौ वनिता दुबळे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, सूरज पाटील, माजी सदस्य प्राध्यापक NS उर्फ बंडा गोडसे, रामभाऊ देवकर पाटील, सोमनाथ भोसले, विशाल बागल, हनुमंत बोटे, गणेश गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, सौ रेश्मा बनसोडे, नगरसेवक बनाजी पाटुळे, सुनील गोडसे, ओंकार चव्हाण, नगरसेविका रेखा माळी, साबा शेठ निकम, आप्पासाहेब गोडसे, संभाजी गोडसे, वचन शेठ शहा, काकासाहेब बनसोडे, डॉक्टर विवेक देशमुख, भरत जाधव, अक्षय थोरवे, प्रदीप खुडे, आनंदराव देवकर, रवींद्र शेठ काळे, रणजित गोडसे, आकाश जाधव, बाळासाहेब गोडसे, दत्ता पाटील, शशिकांत काळे, सुधीर गोडसे, महेश खडके, संजय पवार, धनाजी पवार, आनंदराव पवार, रवींद्र पवार, किरण यादव, किरण लोहार आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2000 भारतीय जनता पार्टी ही अटलजींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे पंतप्रधान आपण 2 वेळा मिळवलं आणि आज तर आपण सलग 3 वेळा मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे पंतप्रधान घोषवतोय आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की मोदीजी हे भारताचे सर्वात जास्त काळ राहिलेले एकत्रितपणे सलगपणे पहिले पंतप्रधान म्हणून आज मोदीजींचा आणि याचं कारण एकच की आपण आपलं जे तत्व आहे, आपण आपलं जे ध्येय आहे ते सोडलं नाही। सत्ता ही आपण कधी साधन म्हणून समजलं, सत्ता ही मिळवण्यासाठी आपण कधी त्यासाठी झटलो नाही, पण सत्तेचं परिवर्तन हा आपला नारा होता आणि त्यामुळं आज या ठिकाणी पहिलं जे वाक्य आपण घेतलेलं आहे प्रत्येक संघटना ही ध्येयानं सुरू आणि त्यामुळं अंत्योदय ही आपली योजना जी आज त्यांच्या नावाने पण पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासवर्ग घेतोय त्यांनी दिलेली ही अंत्योदय योजना आणि त्या योजनेतून आपण आज काम करतो। दुसरं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने जे सुरळीत कामकाज आणि शिस्त राखण्यासाठी एक यशस्वी कार्य केलं। आता थोडा पक्ष वाढला त्यामुळे आपली शिस्त कमी झाली। 10ला अभ्यासवर्ग होता, 12:15 होता, आपल्याला एक तरी बसलं थोडं तात्पर्य समजू शकतो आपण, कारण धकाधकीचं जीवन आहे त्याच्यात आपल्या मतदारसंघाकडे जे विधानसभा मतदार प्रमुख आहेत किंवा आपल्या आमदार साहेबांनी जे दिलेले आहेत ते BLA 1 जे आहे त्यांच्यावरती पूर्ण मतदारसंघाची जबाबदारी आहे। त्यांनी प्रत्येक बूथचा BLO 2 असा निवडायचा आहे की जो 100 दिवस या मतदार याद्यांवर ॲक्च्युअली काम करेल। नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत, आपण प्रत्येकाने मतदार याद्या ह्या चाललेल्या आहेत आणि आपल्या बूथ वाईज
वगळता जर आपण आपल्या बंगावर बघितलं तर बोगस मतदान आणि उभाट मतदान हे जे आहे आणि जे BJPचं नाही जो आपला हक्काचा मतदान आहे किंवा जो आपल्याला कधीच वोट देणार नाही ते मतदार यादीतून कसे जातील आणि जो आपला हक्काचा BJPचा मतदार आहे तो खात्रीपूर्वकरित्या या आपल्या मतदार यादीमध्ये आला पाहिजे. यासाठी आपण 100 दिवस हे डिवोटेड काम करायचं आहे आणि त्यासाठी आपली लिस्ट जी आहे विंडो 2 ची ती 2 दिवसामध्ये आपल्या भाजपच्या कार्यालयापर्यंत पोहोचली पाहिजे. ती आपण कलेक्टर साहेबांना देऊन त्यांचे आपण ID काढणार आहोत आणि तुम्हाला एक विशेष अधिकार त्या 100 दिवसांसाठी आहे. त्याच्याबद्दल पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्याबद्दल पंतप्रधान मोदींच्याबद्दल देवेंद्रजी फडणवीस जे कार्यक्रम राबवतात त्यांच्याबद्दल किंवा विकासाबद्दल जर कोणी काही चुकीचं बोलत असेल तर त्याबद्दल आपल्याला आपल्या विकास कामांबद्दलची माहिती अतिशय आपल्याबरोबर असणं अपेक्षित आहे आणि आपल्या समोरच्या कार्यकर्त्याला आपण ती व्यवस्थितपणे सांगणं आणि त्याला आपलंसं करणं भारतीय जनता पार्टीबरोबर जोडणं हा खरा भारतीय पार्टीचा महत्त्वाचा विषय आहे. भारतीय जनता पार्टी वाढत असताना आज आपण पाहतोय गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता सगळीकडं होत आहे. असताना आपल्याला जे पारदर्शी सत्ता आणि मोदी आपण पाहतोय की 18 तास काम करत असताना अतिशय देशासाठी पारदर्शी आणि चांगले निर्णय घेत असतात. परंतु त्याच पद्धतीचे निर्णय देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे घेत असतात आणि त्याच पद्धतीचा कारभार आपल्याला जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये आणि आपापल्या गावामध्ये होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रशिक्षित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ही प्रशिक्षण शिबिर आपल्या संपूर्ण देशामध्ये आपण राबवताना पाहतोय आणि ते सक्षमपणे आपल्या मंडळामध्ये होतोय त्याचा सुद्धा मला अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.